शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी देखील पूर्वीचे दिवस पाहिलेत. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना भागवायचा अशी भ्रांत त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. ते मी पाहिलंय. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं. आणि तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्याने ही योजना पूर्ण केली. मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही मिळून ठरवलं ही लाडकी बहीण योजना किती अडथळे आले तरी सुरू करायची. तुम्हाला माहित आहे या लाडक्या बहीण योजनेला वर्षाला किती रुपये खर्च होतो? 45,000 कोटी रुपये वर्षाचा खर्च. लोक हिम्मत करत नव्हते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी होतो आणि माझ्या सहकार्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा धाडसी निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल आणि तो आम्ही घेतला. योजना सुरू झाली. माझ्या लाडक्या बहिणी आपल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या, आपल्या प्रपंचाचं छोटं मोठं काम करू लागल्या. मुलांच्या फी असतील, घरातल्या माणसाचा आजारपण असेल, हे करू लागल्या. मला आता कोणीतरी इथं सांगितलं की जवळपास 800 महिला एकत्र येऊन त्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय, क्रेडिट सोसायटी केली आहे, बचत गट केले. कितीतरी सक्सेस स्टोरी आहे. या लाडक्या बहिणींनी छोटा छोटा व्यवसाय करत मोठे व्यवसायाला हात घातलाय. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. काही ठिकाणी गरीब कुटुंब आहेत. एक कुटुंब पाहिलं अतिशय दुर्गम रानामध्ये राहत होतं. एक त्यांचा मुलगा आणि 2